वसमत तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन 6 महिन्यांपासून थकीत. विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तालुक्यातील 165 स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन गेल्या 6 महिन्यापासून थकीत असल्यामुळे हे दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेतून अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य दिले जाते. या वितरणासाठी दुकानदारांना प्रति क्विंटल 150 रुपये कमिशन मिळते. मात्र जानेवारी 2025 पासून सर्व दुकानदारांचे कमिशन थकले आहे. महिन्याच्या 5 तारखेला सर्व योजना मार्जिन थेट खात्यात जमा करावे अशी मागणी वेळोवेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. परंतु त्यावर वाढीव मार्जिनही नव्हते. तर शासनाने 15 एप्रिल रोजी मार्जिन 150 रुपयावरून 170 रुपये करण्यास मान्यता दिली होती. मात्र हा निर्णय अद्याप अंमलात आलेला नाही. यामुळे दुकानदारावर आर्थिक ताण वाढत असून दुकानदारांना धान्य वितरणासोबतच KYC, आधार सेडिंग, मोफत साडी वाटप, पास, मशीन हाताळणी अशी कामे करावी लागतात. मात्र वेळेवर कमिशन न मिळाल्याने आमच्यावर आर्थिक ताण वाढत असल्याचे दुकान चालक सांगत असून लवकरात लवकर आमची समस्या सोडवून आम्हाला आमचे नियमित कमिशन देण्यात यावे अशी मागणी यावेळी तालुक्यातील रेशन दुकानदारांनी बोलताना सांगितली आहे. सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे. ब्युरो रिपोर्ट, वसमत नगर, हिंगोली.